त्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून कंत्राटदार शेखर सिंग राठोडला बोरिवलीमधून अटक। एफआयआर मध्ये कुठेही शेरसिंगचं नाव नमूद नव्हतं, परंतु तपासादरम्यान नाव समोर। वसई विरारच्या माजी आयुक्तांच्या भ्रष्टाचाराचा ईडीकडून कच्चा चिट्टा उघड। माजी आयुक्त अनिल पवारांच्या कार्यकाळात 275 कोटींचा भ्रष्टाचार। जिल्हा परिषदेच्या 1183 कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई। महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर। ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी तब्बल 6 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती। ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी महामंडळाचं कार्य। पुणे शहरातील अनेक भागात पुणे महानगरपालिकेची अतिक्रमण विरोधात मोहीम। मुंबई विद्यापीठाकडून पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला 25 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ। पुण्यातील हिंजवडीत आयटी कंपनीतील 82 कोटी रुपयांच्या डेटाची चोरी। 3 माजी कर्मचाऱ्यांना अटक। जीवन विम्यासह आरोग्य विमा स्वस्त होणार। केंद्राचा पॉलिसींवरचा जीएसटी काढून टाकण्याचा प्रस्ताव। उद्या देशभरात बैल पोळा सणाचा उत्साह। बैलपोळा हा शेतकऱ्यांच्या श्रमाचं प्रतीक असल्याचं समोर। आणि या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेकनंतर टी टाइम न्यूज पाहत राहा एबीपी माझा।